जय गजानन जयच संस्कृतम. रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेच्या या पुढच्या भागामध्ये एका नवीन अन्योक्तीसह आपल्या सर्व संस्कृत प्रेमींचं मनपूर्वक स्वागत आहे. सिंहान्योक्ती अशा प्रकारची एक सुंदर अन्योक्ती आपल्या समोर आहे. सिंहाचा विषय आल्यानंतर ज्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचं वर्णन संस्कृत साहित्यामध्ये आपल्या रचनांमध्ये सहजतेने कवींनी केलेलं आहे, त्यातली गोष्ट आहे सिंहाचा आणि हत्तीचा असलेला सहसंबंध. सिंहाला अत्यंत प्रिय खाद्य कोणतं तर असं म्हणतात की त्या गजमुक्ता फल हा जो विषय वर्णन केलेला आहे याचा अर्थ हत्तीच्या मेंदूमध्ये किंवा डोक्यामध्ये ज्याला गंडस्थल म्हणतात त्याच्या आतमध्ये असणारा एक मासाचा टपोरा गोळा जो असतो, जो अत्यंत परिपक्व अशा हत्तीमध्ये निर्माण होतो, त्या गोळ्याला तो जणू काही पांढरा शुभ्र असल्यामुळे बाकी वेळा रंगाने लाल असणार कारण रक्त लागलेलं असणार, मासाचा गोळा आहे नुसता पांढरा पिवळट पांढरा असा रंग त्याचा असतो जर ते रक्त धुतलं तर, आणि रक्तानी असल्यामुळे किंचित गुलाबी छटा त्याच्यावरची, लालसर छटा त्याच्यावरची, या सगळ्यामुळे त्याला मोती असं म्हटलेलं आहे. मोती नाही येतो मासाचा गोळाच आहे, पण तो मोती हा सिंहाचं सर्वात प्रिय खाद्य आहे असं वर्णन आपल्याकडे केल्या जातं. ते जे वर्णन आहे त्या वर्णनाचा आधार घेऊन सिंहाच्या त्या शक्तीचं, त्या हत्तीला मारून तो मोती खाण्याच्या इच्छेचं त्याचं प्रतीक डोक्यासमोर ठेवून अनेक वर्णन कवींनी आपल्या समोर केले. त्यातली एक अन्योक्ती आपल्या समोर सिंहान्योक्ती म्हणून मजेदार वर्णन आहे. लक्षात घ्या, पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला ते सांगतात दिगंते श्रूयन्ते मदगलिन गंडाहा करटिनाहा. करटिन शब्दाचा अर्थ हत्ती, नुसता हत्ती नाही ज्याच्या दोन्ही बाजूनी मदस्राव होत आहे. असं म्हणतात की हत्ती जेव्हा तारुण्यात येतो तेव्हा त्याच्या डोक्यावर मद रेषा फुटतात, घामाच्या काही रेषा तयार होतात, त्याला एक विशिष्ट प्रकारचा गंध आहे. तुम्हाला मला तो सुगंध वाटेल असं शक्यता नाहीये कारण मुळात तो तुमच्या माझ्यासाठी नाहीच आहे. हत्तीला हा मद का निर्माण होतो, हत्तीला अशा प्रकारचा स्राव का निर्माण होतो, तर त्याचं उत्तर आहे त्या वासानी, त्या गंधानी हत्तीनी लुब्ध होतात. म्हणून तरुण असणाऱ्या हत्तीला तशा प्रकारचा गंध, जसे वेगवेगळे वैभव निसर्गाने वेगवेगळ्या पक्ष्यांना दिलेले आहेत, प्राण्यांना दिलेले आहेत. मोराला पिसारा आहे कशासाठी, लांडोरींना आकर्षित करण्यासाठी. कोकिळ अप्रतिम गातो कशासाठी, कोकिळेला आकर्षित करण्यासाठी. हे जसे वैशिष्ट्य आहेत तसं वैशिष्ट्य आपल्याला याच्याबद्दल सांगितलं हत्तीच्या, की त्या हत्तीला गंडस्थलावर मदरेषा निर्माण होते आणि त्या सुगंधाने त्या हत्तीने त्याच्याकडे येतात. अर्थात त्याच्यात दोन्ही शोभ आहे, जेव्हा प्रचंड ताकद त्याची आहे. दुसरी गोष्ट ती मदरेषा मस्तकावर अशा जागी साधारण येते की तो स्राव त्याच्या डोळ्यापाशी येतो, मग त्यांनी डोळे आणखी जड होतात. आधीच अत्यंत अवजड असणारं ते वाहन हत्ती आणि त्या डोळ्यावर अशा पद्धतीने येऊन पोहोचलेला आणखीन एक थर, त्याच्यामुळे ते आणखीनच हळू होतं, मदोन्मत्त. अशा अर्थाने आपण तो शब्द वापरला की आपल्याच धुंदीत राहणारा, आपल्याच आनंदात राहणारा त्या सगळ्याला करटिन असं म्हटलं. आता हे करटिन दिगंते श्रूयन्ते, आता या शब्दावरून वेगवेगळ्या त्याच्या निरूपणकारांनी, टीकाकारांनी श्लोकावरच्या वेगवेगळे संदर्भ आपल्या समोर उलगडून दाखवले. दिगंत म्हटल्यानंतर दिशांच्या शेवटी असणारे आणि करटिन असा विषय आला की निरूपणकारांनी त्याच्यावर स्वाभाविक 8 हत्तींचं वर्णन केलं. आपल्याकडे संस्कृतमध्ये, संस्कृत साहित्यामध्ये, प्राचीन आपल्या पुराण वाङ्मयांमध्ये कशा पद्धतीने ज्या वेगवेगळ्या रचना आहेत ना त्या या निमित्ताने समजून घ्यायचा प्रयत्न करू. आपल्या पृथ्वीच्या 8 दिशेला 8 हत्ती आहेत असं वर्णन आहे. अर्थात हे वर्णन व्यवस्थित समजून घ्यायचं. हे सगळे वर्णन रूपकात्मक वर्णन असतात. रूपकात्मक त्यातली रूपकात्मकता जर समजून घेतली नाही तर मग ते विचित्र वाटू शकतं. म्हणजे कदाचित असा विचित्र प्रश्न विचारला जाईल की का अंतराळात इतके यानं गेले, त्या यानांनी वेगवेगळ्या प्रकारचे पृथ्वीचे फोटो काढले, त्यातल्या कुठल्याच पृथ्वीच्या फोटोमध्ये हे हत्ती दिसत नाही. त्याचं उत्तर नाहीच दिसणार आहे. अशा काहीतरी बावळट कल्पना नाही आहेत त्या. एक
रूपक वापरलं. कोणतं? 8 दिशांनी 8 वेगवेगळ्या शक्ती जणू काही पृथ्वीला एका जागी स्थिर ठेवतायत. एवढं त्याचा अर्थ घेतला की मग समजलं. प्रचंड शक्ती दाखवायची असेल तर प्रतीक कशाचं वापरायचं? हत्तीचं. मग 8 हत्ती आहेत. ते 8 हत्ती 8 दिशांना पसरलेले असल्यामुळे ते तिकडे पृथ्वीला सरकू देत नाहीत, जागेवर ठेवतात. एवढा भाव त्यातला समजून घ्यायचा. 8 वेगवेगळ्या फोर्सेस, इंग्लिश शब्द वापरला की आपल्याला नेमकं कळतं. या वेगवेगळ्या 8 दिशांनी वेगवेगळे फोर्सेस आहेत आणि त्या सगळ्यांनी मिळून पृथ्वीचं संतुलन राहतं. एवढा भाव लक्षात घेतला ना की मग अडचण नाही येत त्याच्यामध्ये. तो भाव आपल्याला समजून घेतला पाहिजे. जसं शेष शब्द आपण पाहिला होता वेगवेगळ्या मालिकांमध्ये, याही मालिकात पूर्वीमध्ये, की शेष म्हणजे काय तर कुठला तरी असा एक फणा काढलेला आहे आणि त्याच्यावर पृथ्वी ठेवलेली आहे, असली काही वावट कल्पना नाहीये. शेष शब्दाचा अर्थ शिल्लक राहणे. जेव्हा उरलेले 4ही महाभूत आपल्या आपल्या महाभूतामध्ये विलीन होतात असं वर्णन केलं, त्यानंतर जे शिल्लक राहतं म्हणजे आकाश. त्या आकाशामध्ये पृथ्वी स्थिर आहे. आता आकाशाला जर शेष म्हटलेलं असेल, शिल्लक राहिलेलं तत्व म्हटलेलं असेल, त्या शेषाच्या आधारे पृथ्वी राहते. तर याचं वर्णन करताना शेषाधारेण असं वर्णन केलेलं असतं. पंचायत होते चित्रकारांची, मूर्तिकारांची. ते एक फणा काढलेला नाक काढतात आणि वरती ठेवलेलं पृथ्वीचा गोल काढतात, अशी काही कल्पना नाहीये. मग कोणाला तरी विचारायला संधी मिळते की गाव कुठे शेष? खाली तर काही दिसत नाहीये. कुठे शेष तुमच्या जवळ आहे? तुम्ही सांगितलेले हत्ती कुठे आहेत? त्यातलं भाव समजून घ्या. ते रूपक आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या 8 दिशांनी येणाऱ्या शक्तींनी पृथ्वीचं फिरणं नियंत्रित आहे. ती आपली कक्षा सोडून कुठेही जात नाही, इकडे तिकडे भरकटत नाही. एवढाच अर्थ समजून घ्यायचा. आणि मग त्या शक्ती दाखवायच्या असतील तर प्रतीक काय सांगायचं? मोठमोठे 8 हत्ती सांगितले. दिग्गज, दिंगनाग असे शब्द आपल्याला त्याच्याकरता पाहायला मिळतात. त्याचं वर्णन काही लोकांनी इथे केलं. अर्थात विषय आला आहे तर मुद्दाम आपण त्याचं वर्णन करू. कोणकोणते 8 हत्ती सांगितले? मग एकदा आहेत म्हटलं की त्यांचं बाकीचं सगळं विवेचन आपल्या समोर आलं. ऐरावत नावाचा हत्ती सांगितलाय पूर्व दिशेला. तो पूर्व दिशेचा ऐरावत हत्ती हा इंद्राचा वाहन अशा पद्धतीने वर्णन केला. त्याच्यानंतर आग्नेय दिशेला पुंडरीक किंवा कपिल दोन्ही नावं आपल्याला पाहायला मिळतात. त्या अग्नीचा हत्ती म्हणून सांगितलं. दक्षिणेला वामन नावाचा हत्ती सांगितला, तो यमराजाचा हत्ती म्हटला. नैऋत्य दिशेला कुमुद नावाच्या हत्तीचं वर्णन केलं, तो निऋती नावाच्या देवाचं वर्णन केलं. अंजन नावाचा हत्ती पश्चिम दिशेला सांगितला. पश्चिम दिशा ही वरुणाची दिशा, त्याच्यामुळे वरुणाच्या हत्तीचं नाव अंजन असं सांगितलं. वायू, वायव्य दिशेचा विषय, वायूला पुष्पदंत अशा नावाच्या हत्तीचं वर्णन केलं. कुबेराची उत्तर दिशा, त्या उत्तर दिशेला सार्वभौम नावाच्या हत्तीचं वर्णन केलं. आणि 8व्या ईशान्य दिशेला भगवान ईशान म्हणजे शंकरांची दिशा म्हटल्या जाते, तिथे सुप्रतीक नावाच्या हत्तीचं वर्णन केलं. असे वेगवेगळ्या हत्तींचे वर्णन आहेत. हे जरी वर्णन येतं की दिगंते म्हटल्यानंतर दिशांच्या पलीकडे आहेत, म्हणजे मदमलिन असे हत्ती कुठे आहेत तर दिशांच्या पलीकडे आहेत, असा एक अर्थ त्यामध्ये येतो. दुसरे वेगवेगळे अर्थ काढले की दिशांच्या पलीकडे याचा अर्थ त्यांचा फक्त आवाजच येतोय, ते जवळपास नाहीत. पण असा अर्थ घेता येत नाही, कारण ते लांब जरी असले तरी पुढे जे वर्णन करायचंय, सिंहांना त्यांची शिकार करता येत नाही, ते वर्णन इथं कसं लागू पडेल? कारण दूर असले तरी सिंह तिथं जाऊन शिकार करेल किंवा ते इकडे आल्यानंतर त्यांची शिकार करेल, दोन्ही प्रकार होऊ शकतात. इथं वर्णन करायचंय की सिंहाला शिकार करता येत नाही. मग आता अर्थ काय त्याचा? तर आता अर्थ दिगंते शब्दाचा आणखीन एक वेगळा अर्थ घेतो. दिग म्हणजे दिशा आणि मग दिग म्हणजे आकाश, दोन्ही अर्थाने वापरले जातं आपल्याकडे. आणि मग एखादा हत्ती दिग म्हणजे आकाशात आहे या अर्थाने, तसा एखादा माणूस आकाशात गेला याचा अर्थ स्वर्गवासी झाला, मृत्यू पावला, तर त्यालाही आपण दिगंत असा शब्द वापरतो, दिवंगत असा शब्द वापरतो. आकाशात गेलेला त्या अर्थाने तो दिगंत शब्द वापरा, म्हणजे तुम्हाला मजेदार त्यातला अर्थ नेमका लक्षात येईल. कारण पुढे ज्या 2 ओळींमध्ये सांगायचंय ते तिथंच लागू पडतं, म्हणून आपण हा अर्थ घेतोय की ते दिगंत आहेत. याचा अर्थ सगळे दिशांच्या पलीकडे गेले. याचा अर्थ असे जे मदमलिन हत्ती होते, असे जे
अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचे हत्ती होते, ते त्या सिंहाने सगळे संपवलेले आहेत. एक तर त्यांनी संपवलेले आहेत किंवा ते संपलेले आहेत, असा दोन्ही अर्थ घेऊ शकता. मग ते जर सगळे संपलेले असतील, ते जर आता समोरच नसतील, तर त्यांच्यावर प्रहार करणार कसा, अशा अर्थाने तो विषय वापरायचा आहे, म्हणून तो पहिल्यांदा वापरला. मग आता पुढे कोण आहेत ते म्हणतात हत्ती सगळे संपलेले असतील, हत्तीनी थोड्या संपलेले आहेत. मग त्यांचं वर्णन केलं करिण्याहा. करिणी म्हणजे हत्ती, त्या करिण्याहा अनेक हत्तीनी आहेत. कशा? कारुण्यास्पदम. आपल्या समोर असलेल्या याच्यामध्ये चुकून करुण्यास्पद झालेलं आहे, डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला योग्य करून दिले जाईल, एक चूक राहून गेलेली आहे. कारुण्यास्पद, त्यांच्याबद्दल कारुण्य निर्माण होणार आहे. त्या हत्तीनी आहे, त्यांच्यावर काय प्रहार करायचा, स्त्रियांवर काय प्रहार करायचा, या अर्थाने वापरलं की त्यांच्या एक तर आता पूर्वीचा अर्थ जर आपण घेतला की सगळे हत्ती संपलेले आहेत, सगळे हत्ती आकाशात गेलेले आहेत, तर याचा अर्थ नुसत्या स्त्रिया उरल्या नाही, त्या त्यांच्या विधवा आहेत, अशांवर काय प्रहार करायचा, असाही त्यातला अर्थ निघू शकतो. कारण तो आपल्याला जास्त योग्य आहे जे पुढे सांगायचंय. मग आता कोण उरलं? उरलेले सगळे पशु उरले. हत्ती गेले महत्वाचे, हत्तीणी आहेत पण त्यांच्यावर प्रहार करता येत नाही, त्या स्त्रिया आहेत, त्यांच्यावर काय प्रहार करायचा. आणि जो विशेष विभाग सांगितला होता की तो जो हत्तीच्या गंडस्थळातला मोती तो हत्तीच्याच येतो, हत्तीनीच्या येतच नाही, त्याच्यामुळे त्यांना मारण्यात अर्थ नाही. याही अर्थाने आपण ते समजून घेऊ शकतो. उरलेले जे प्राणी आहेत त्यांच्याबद्दल वर्णन केलं. असमशीलाहा खलु मृगाहा. मृग म्हणजे सगळेच प्राणी या अर्थाने, किंवा प्रामुख्याने हरिण म्हटलं जातं, पण सगळ्याच प्राण्यांकरता मृग शब्द वापरला जातो. म्हणूनच सगळ्या प्राण्यांचा राजा म्हणून शेवटी आपल्याला येणार आहे मृगपती. सिंहाला मृगपती म्हटलं, प्राण्यांचा राजा. त्याच्यामुळे मृग हा शब्द सामान्य अर्थाने हरिण आणि व्यापक अर्थाने सर्वच पशु या अर्थाने आहे. पण हे सगळे पशु कसे आहेत? असमशील आहेत. याचा अर्थ ते तर बिचारे लहान लहान प्राणी आहेत, त्यांना काय मारायचं, त्यांच्यावर प्रहार करणं तरी सिंहाला शोभतं का, असा त्यातला अर्थ आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने असमशीलाहा हे आपल्या पातळीचेच नाहीत, हे आपल्या योग्यतेचेच नाहीत, हे आपल्या बरोबरीचे नाहीत, हा अर्थ त्याच्यावर अपेक्षित आहे. आणि अशी परिस्थिती तीन याची सांगितली. हत्ती उरलेले नाहीत, हत्तींना मारण्यात अर्थ नाही, आणि बाकीचे प्राणी अत्यंत नगण्य आहेत. इदानीम आता लोकेस्मिन या जगामध्ये अनुपम शिखानाम. शिखा शब्दाचा अर्थ टोक असा आहे, पण अनुपम शिखा इथं शब्द कोणाला वापरला? नखानाम. नखांना याचा अर्थ ज्याचे टोक अत्यंत तीव्र आहेत असे नख. अनुपम ज्याला उपमाच नाही. सिंहाच्या नखांना कोणाची उपमा देणार? सिंहाचे नख हे सिंहाच्या नखासारखे असतात असंच म्हणावं लागणार आहे. ती रचना आपल्या समोर सांगितली. आणि मग ते म्हणताना अनुपम शिखानाम नखानाम पुनरअयम हा जो आहे ते पुन्हा त्यांनी कशा पद्धतीने कोणाच्या समोर? पांडित्यम. इथला पांडित्य शब्द कौशल्य या अर्थाने आलेला आहे, निपुणता या अर्थाने आलाय. कोणाच्या समोर निपुणता दाखवायची? प्रगटयतु कस्मिन मृगपती ही. आता मृगपतीनी म्हणजे त्या सिंहाने आपल्या नखाचं कौशल्य, कारण त्या नखाने हत्तीचं गंडस्थळ फाडून टाकण्याची प्रचंड ताकद ज्याच्यामध्ये आहे, त्या नखांचं कौशल्य कोणासमोर दाखवायचं? ज्या नखांनी हत्तीचं गंडस्थळ फोडता येऊ शकतं, त्यांनी जर ससा मारला तर काय कौतुक करायचंय का? या अर्थाने ते वापरलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळी असा कोणीच समोर नाही, तेव्हा हत्ती त्या मृगप्रतीने त्या सिंहाने आपलं कौशल्य दाखवायचं कुठे, अशी मजेदार रचना आपल्या समोर वापरली. दोन वेगवेगळ्या अर्थाने त्याचा अन्योक्तीचा अर्थ आपल्याला समजून घेता येतो. एखाद्या विशिष्ट राजाची स्तुती करताना हे सुभाषित वापरलेलं असू शकतं. मी असू शकतं का म्हणतं? त्याचे संदर्भ आपल्या समोर नाहीये, म्हणून आपण ते समजून घेता येऊ शकतं आपल्याला. एखाद्या राजाची स्तुती करताना की अरे तू तर सगळे शत्रू संपवलेले आहेत, आता कोणाच्या समोर तू तुझं पराक्रम दाखवशील, अशा अर्थानेही लावता येतं. आणि दुसऱ्या बाजूला जसं एक पराक्रमाचं वैभव असतं, तसं जास्त महत्वाचं किंवा अद्वितीय वैभव ज्ञानाचं असतं. मग त्या ज्ञानामध्ये जो मृगपती याचा अर्थ जो सगळ्यात ज्ञानी पुरुष असेल, बोलायला सुरुवात करेल, वादविवाद करू शकेल, नाना प्रकारच्या चर्चा करू शकेल. कोणाच्या सोबत?
समोर तुल्यबल कोणीतरी असला पाहिजे ना. शांत असतात सामान्यतः, जितके जितके ज्ञानी लोक असतात फार कमी बोलतात. कारण कोणाच्या समोर बोलायचं, कोणासाठी बोलायचं, हा तसा कोणी समानशील भेटला ना तर ते तासनतास बोलू शकतात. हा जो भाव आहे ना तो तिथे समजून घ्यायचा आहे. तो आपल्या समोर त्यांनी नेमकेपणाने सांगितला. आणि म्हणून वर्णन करताना म्हणतात की लक्षात घ्या, आता सगळे हत्ती संपलेले आहेत, ते दिवंगत झालेले आहेत. याचा अर्थ ज्यांच्यासोबत चर्चा करावी, वादविवाद करावेत. वादविवाद हा शब्द संस्कृतमध्ये वाईट अर्थाने नाही, संवादाचा प्रतीक आहे तो. वादातून म्हणजे चर्चेतून चांगल्या गोष्टी मिळणे या अर्थाने आहे, वितंडवाद नाहीये. लक्षात घ्या, त्यांच्या समोर करावा असे लोक उरलेले नाही, असे ज्ञानी उरलेले नाही. उरलेल्या ज्या सगळ्या स्त्रिया आहेत, याचा अर्थ स्त्री प्रमाणे बुद्धी असणाऱ्या आहेत या सगळ्या लोकांसमोर, याचा अर्थ व्यवहारापुरता विचार करणारे या अर्थाने तो शब्द आलाय. मग त्या व्यावहारिक लोकांच्या समोर काय बोलायचं म्हणून त्यांचाही विचार सोडून दिला. आणि उरलेले जे आहेत ते तर आज्ञजीव आहेत, त्या आज्ञजीवांच्या काय मागं लागायचं, त्यांच्या समोर काय पराक्रम दाखवायचा, असे वेगवेगळे अर्थ. पण सगळ्यात महत्वाचं, योग्य मिळाला तरच आपली बुद्धिमत्ता दाखवावी असा अर्थ सांगणारं. योग्य कोणीतरी पराक्रमासाठी समोर असला तर पराक्रमाला खरा अर्थ असतो, असा तो अर्थ. असे वेगवेगळे अर्थ सांगणारी एक सुंदर अन्योक्ती. पुढची अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयच संस्कृत.